काल देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रसारमाध्यमाला भली मोठी लांबलचक मुलाखत दिली. जवळपास अर्धा पाऊण तास त्यांनी मुलाखत दिली आणि त्या दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्याबद्दल एक अतिशय धक्कादायक विधान केलं. या मुलाखतीमध्ये बोलत असताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की सध्या महाराष्ट्रामध्ये 3 लोक आहेत जे मला टार्गेट करतायत. त्यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे आणि दुसरं म्हणजे जरांगे पाटील. यावरूनच जरांगे पाटील हे कोणाचे आहेत आणि ते कोणासाठी काम करतायत हे सगळं समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस पुढे असंही म्हणाले की बरं, एक वेळेस असं समजा की मी नालायक आहे आणि मी नालायक आहे आणि माझ्यामुळं मराठा समाजाला आरक्षणाचा धोका आहे किंवा माझ्यामुळं एकनाथ शिंदे हे आरक्षण देत नाहीयेत. असं जर का असेल तर माझं जरांगे पाटील यांना थेट चॅलेंज आहे, थेट आव्हान आहे की जरांगे पाटील यांच्यामध्ये जर का हिंमत असेल मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ही जर जरांगे पाटील यांची जर भूमिका असेल तर त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी उद्धव ठाकरे आणि खास करून शरद पवार यांना समोर बसवावं, त्यांच्याकडे वही पेन द्यावा आणि त्यांनी लिहून घ्यावं त्यांच्याकडून की त्यांचं जर का सरकार आलं, महाविकास आघाडीचं जर का सरकार आलं तर आम्ही तुम्हाला ओबीसीचं आरक्षण, मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ, असं त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून लिहून घ्यावं. जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार देतो म्हणले, पण त्यांनी उमेदवार दिले नाहीत. कारण त्यांना माहिती होतं उमेदवार जर दिले तर भारतीय जनता पक्षाचा मोठा फायदा होऊ शकतो. त्यांनी काहीही करून भाजपचं नुकसान व्हावं आणि शरद पवार आणि एकूणच महाविकास आघाडीचा फायदा व्हावा अशी भूमिका घेतली. आता हे तर उघड आहे की लोकसभेमध्ये आम्हाला नुकसान झालं आणि महाविकास आघाडीचा फायदा झाला. मग आता जरांगे पाटील हे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तुम्ही आम्हाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देणार असं का लिहून घेत नाहीत, ते हे लिहून घेणार नाहीत, अशा प्रकारची टीका देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्यावर केली. झालं आज ज्यावेळेस फडणवीस यांचं वक्तव्य हे जरांगे पाटील यांना याबद्दल विचारलं गेलं, पत्रकारांनी ज्यावेळेस त्यांना विचारलं, सातत्यानं देवेंद्र फडणवीस हे दररोज असं सांगतायत की मी जर नालायक आहे, मी जर आरक्षण देत नाहीये तर उद्या महाविकास आघाडीची सत्ता आली तर शरद पवार हे मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देणार आहेत का? असं जर असेल तर जरांगे पाटील हे का लिहून घेत नाहीत? तर त्यावेळेस जरांगे पाटील यांनी अक्षरशः एका वाक्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या या बोलण्यातील एकूणच हवा काढून टाकली. जरांगे पाटील यांनी सांगितलं की आम्ही आंदोलन करतोय, आम्हाला आरक्षण पाहिजे आणि गावातील एखादा प्रॉब्लेम जर असला तर लोक जाऊन हे सरपंचाला सांगतील की आमचा हा प्रॉब्लेम आहे आणि तो तुम्ही सोडवा. का लोक जो पडलेला आहे उमेदवार त्याला जाऊन विचारतील का की आमचा हा प्रश्न सोडवा? मग नाही. आज सत्ता तुमची आहे, तुम्ही त्या पदावर बसलेला आहात, केंद्रामध्ये सुद्धा तुमची सत्ता आहे आणि तुमच्या मनामध्ये जर आलं तर तुम्ही काही पण करू शकता. एकाचा पक्ष दुसऱ्याला देऊ शकता, झटक्यात इतके आमदार तिकडे घेऊ शकता, एकाचं चिन्ह तिसऱ्याला देऊ शकता. म्हणजे तुमच्या मनामध्ये जे येईल ते करण्याची क्षमता तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे पॉवर आहे, सत्ता आहे. मग आरक्षणाचंच घोडं काढलं आणि त्यामुळं तुम्ही सत्तेमध्ये आहात, त्यामुळं आम्ही तुम्हाला आरक्षण मागणार. ते सत्तेमध्ये येतील, दुसरा येईल, तिसरा येईल, याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. जो सत्तेच्या खुर्चीमध्ये असेल आम्ही त्याला मागणी करणार. अशा प्रकारचं वक्तव्य करून जरांगे पाटील यांनी एकूणच देवेंद्र फडणवीस यांची जवळपास बोलती बंद केली. मात्र मुख्य मुद्दा हाच आहे की सतत असं करून जरांगे पाटील यांना कुठेतरी महाविकास आघाडीच्या कटघऱ्यामध्ये ढकलण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा सरळ प्लॅन दिसतोय. कारण फडणवीस यांना माहिती झालं की लोकसभा निवडणुकीमध्ये नाही म्हटलं तरी जरांगे पाटील यांनी त्यांचा पूर्ण काटा काढलाय आणि आता फडणवीस यांचं जे म्हणणं आहे की जरांगे पाटील उठसूट रोज हे जे सांगतायत की मी भाजपचे इतके पाडणार, मी देवेंद्र फडणवीस यांना, आता तर फडणवीस असंही म्हणाले की आता तर जरांगे पाटील हे मला पाडण्याची सुद्धा भाषा करतायत. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांना हे सांगायचं आहे की तुम्ही मला पाडू शकत नाहीत, कारण नागपुरामध्ये तुमच्या आंदोलनाचा फारसा काही इफेक्ट नाही आणि त्यामुळे कदाचित देवेंद्र फडणवीस असं म्हणत असावे की जरांगे पाटील यांनी तर आता मला पण पाडण्याची भाषा सुरू केलेली आहे. परंतु काहीही करून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे पाटील आणि शरद पवार हे एकच आहेत आणि जरांगे पाटील यांना आरक्षणाशी काही देणं घेणं नाही. फक्त आणि फक्त त्यांना मी नको आहे. कारण तसं जर असतं, त्यांना जर आरक्षणच हवं असतं तर मग सरकारमध्ये 3 लोक आहेत. त्या ठिकाणी एकनाथ शिंदे आहेत, त्या ठिकाणी अजित पवार आहेत आणि मी आहे. मग सरकार तिघांचं असताना जरांगे पाटील उठसूट मलाच का शिव्या देतात, मलाच का टार्गेट करतात, यावरून त्यांचा फक्त भाजपला विरोध आहे आणि शरद पवार यांचं ऐकून ते सगळं करतात असं देवेंद्र फडणवीस या ठिकाणी बोलताना सांगितलं त्यांनी.
एकूणच विधानसभेच्या तोंडावर काहीही करून जरांगे पाटील आणि शरद पवार हे एकच आहेत असं भासवण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन आहे. आणि त्यामुळेच की काय दरेकर असतील, लाड असतील, ही सगळी आसपासची मंडळी त्यांनी एक प्रकारे जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये उभी केलेली आहेत. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितलंय की सरकार 3 लोकांचं आहे, परंतु जरांगे पाटील मलाच का टार्गेट करतात, खरंच देवेंद्र फडणवीस यांनाच जरांगे पाटील हे टार्गेट करतायत असं वाटतंय का? आणि फडणवीस यांचा जो आरोप आहे की जरांगे पाटील हे शरद पवारांचेच आहेत, त्यांचंच ते काम करतायत, तुमचं याबाबत मत काय ते कमेंट नक्की करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.